ज्या लोकांमुळे माणसाचा माणसावर विश्वास आहे आणि माणुसकी जिवंत आहे त्या सगळ्यांना माझा सलाम. गणपती बाप्पा मोरया, गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा. मी तुम्हाला आज एक सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगणार आहे, एक मॅजिक ट्रिक म्हणा तिला, की ती अप्लाय करून तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक्सेल करू शकता आणि ते सगळ्याला बाय डिफॉल्ट प्रत्येक तुम्ही जे ठरवलंय त्या गोष्टीमध्ये बाय डिफॉल्ट अप्लाय होऊ शकते, लागू होऊ शकते. तर मला जर समजा मला फिजिकली फिटनेसचा मी चाहता आहे, मला आवडतं फिजिकली फिट राहायला. तर मी काय करतो, सकाळी लवकर उठतो आणि शूज-बीज फ्रेश होतो, शूज वगैरे माझे घालतो आणि मी ग्राउंडवर जातो जिथं माझा ट्रॅक आहे. ट्रॅकवर जातो, तिथं माझं रेग्युलरचं कार्डिओ करतो, वर्कआउट करतो माझ्या रूटीनचं आणि येताना रनिंग करत येतो. आल्यानंतर फ्रेश होतो, ओके. त्याच प्रकारे जेव्हा मला एखादी कुकिंगचं कधी-कधी संडे ऑफ सीझन असेल किंवा संडे असेल, तेव्हा मला कुकिंग करू वाटलं तर मी काय करतो, समजा एक्झाम्पल दिलं, मला पनीरची भाजी करायची मी काय करतो, दुकानात जातो, पनीरचं पॅकेट आणतो आणि त्याचं चॉप करून ते ठेवतो. बाकीचे सगळे मसाले-बिसाले येताना काय नसेल ते घेऊन येतो. बाकीची मग बेसिक प्रक्रिया करतो. ते कालवण-बिलवण बनवतो, मस्तपैकी भाजी बनवतो त्याची आणि एकदम चांगलं झालं की रेडी टाकून त्याला सर्व्ह करून खातो. आता तुम्ही म्हणसाल म्हणजे ही काय सगळी दुनिया हीच करते, की बाबा ज्याला वर्कआउट करायचं आहे, ते हेच करतं तू सांगितलं ती आणि ज्याला असं एखादं कुकिंग करायचं आहे आणि बाय द टाईम सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्यांना एखादी गोष्ट शिकायची असेल, तर त्याला बेसिक गोष्टी त्याच येत्या. तू काय वेगळं सांगितलं नाहीस. मला पण तुम्हाला हेच सांगायचं आहे, की सगळ्या गोष्टी करायला एक बेसिक स्ट्रक्चर असतं, ती प्रोसेस फॉलो करावी लागते आणि तीच त्याच्या यशामागचं गमक असतं. फक्त फरक एवढाच असतो, की काही जण ते डिसिप्लिन वेनं करतात, रेग्युलर करतात, कन्सिस्टंटली करतात आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतात आणि काही-काही इंटरमिडिएट नुसता चालू बंद प्रोसेस न करतात आणि त्यांना रिझल्ट भेटत नाहीत. मग आपण त्या प्रोसेसलाच असं समजतो की प्रोसेसच चुकीची आहे. पण रिॲलिटीमध्ये असं आहे की फॉलो द प्रोसेस. ही प्रोसेस कुठले पण काही बी जगातला उसेन बोल्ट जरी झाला असेल ना, तरी त्यानं तीच प्रोसेस फॉलो केलेली आहे आणि एखादा जगातला मोठा मास्टर शेफ कोण असेल ना, त्यानं पण तीच प्रोसेस खाली फॉलो केलेली आहे. फक्त त्यांचं डिसिप्लिन आणि त्यांचं डेडिकेशन ती करण्याची इंटेन्सिटी एवढी जोरात आहे, की त्यांनी सगळ्यांना बीट केलं आणि ते बाय द टाईम सुपेरियर होत गेले त्या गोष्टीमध्ये. तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये काय करायचं आहे ना, कुठली पण XYZ गोष्ट उचला, त्याचं बेसिक इनपुट काय लागतंय, ते कसं वर्क होतं, त्याच्याबद्दल माहिती गोळा करा आणि त्याची जी बेसिक स्ट्रक्चर आहे, बेसिक फॉलो काय करायला ज्या गोष्टी लागतात त्या करा. ते सक्सेसचं गमक आहे. ह्याच्यामध्ये काही सिक्रेट इन्ग्रेडियंट नाही, काय मॅजिक ट्रिक नाही. हेच फक्त फॉलो करायचं आणि पुढे जायचं. आता ह्याच्याच कोरिलेटेड मला एक गोष्ट सांगायची होती, की सांगतो मी, की एखादं मोठं टार्गेट असतंय, एकदम मोठं टार्गेट, गोष्ट तुम्हाला काहीतरी अचीव्ह करायचं आहे. बघताना आपण म्हणतो, की "अरे, हे कधी व्हायचं आणि कधी होणार?" नाही का, ह्या आपण अचीव्ह कसं करणार? तर मी एक पुस्तक बऱ्याच 4-5 वर्षापूर्वी वाचलं होतं. त्यातलं एक छोटंसं सेक्शन आहे. पुस्तकाचं नाव आहे थिंक अँड विन लाइक धोनी. तर ते पुस्तक मी वाचलं होतं आणि त्यातलं मला एक थोडंसं किस्सा वाचलेला आठवतंय, की त्या लेखिकेनं जेव्हा त्या इंटरव्ह्यू घेतला असेल किंवा कधी कुठून धोनीची मुलाखत घेतली असेल, तर तिच्या असं तिनं प्रश्न विचारला होता, की जेव्हा तुम्हाला आता ह्या मी 5 वर्षापूर्वी वाचली आणि ती गोष्ट 4-5 वर्षापूर्वी 7-8 10 वर्षापूर्वीची गोष्ट असेल ही, की ज्यावेळेस धोनीला असं विचारलं, की 200 रनचं टार्गेट राहतं IPL सारख्या T20 सारख्या मॅचेसमध्ये 120 बॉलमध्ये 200 रन्स करायचे आहेत. तेव्हा त्या टार्गेटला हे मोठं टार्गेट आहे ना. आता 200 म्हणजे 250 पण आता सहज कोण पण करते ते. पण 7-8-10 वर्षापूर्वीचा हा 200चा स्कोअर म्हणजे खूप मोठा होता. मग म्हणजे तुरळकच 200 स्कोअर व्हायचा 8-10 वर्षापूर्वी 2014, 15, 10च्या रेंजमध्ये. मग त्यावेळेस तुम्ही कसं बघताय ह्या मोठ्या टार्गेटला? कसं अचीव्ह करता? तर त्यावेळेस धोनीचं असं उत्तर होतं, की आम्ही ह्या टार्गेटला ब्रेकडाउन करतो. छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये ब्रेकडाउन करतो. कुठल्या पण मोठ्या टार्गेटला. तर ह्याचं कसं केलं आम्ही करतो, की आपल्याकडे 20 ओव्हर आहेत. 120 बॉल आहेत आणि 200चं टार्गेट आहे. म्हणजे 20 ओव्हरमध्ये आम्ही प्रत्येक ओव्हरमध्ये ॲट लीस्ट एक तरी चौकार 4 आला पाहिजे. हे आमचं टार्गेट असतं. एक तरी 6 बॉलमधला एक तरी लूज बॉल गावल ना, तो आम्हाला 4 मारायचाच आहे. मग त्यानं होणार काय, की 20 ओव्हरमध्ये 20 चौकार म्हणजे 20 चोक 80 रन्स. मग राहिले किती? 100 बॉलमध्ये 120 रन्स. मग ते आम्ही कशा पण मॅनेज करू ना. फक्त टार्गेट दिसताना 120 बॉलमध्ये 200 दिसणं किती अवघड आहे आणि ते टार्गेट जेव्हा तुम्ही ब्रेकडाउन करून छोट्या लेव्हलला आणता, त्याचं मायन्यूट लेव्हलला त्याचं प्लॅनिंग करता, त्या गोष्टी सोप्या होतात. त्यामुळं प्रोसेस फॉलो करा आणि टार्गेट ब्रेकडाउन करून त्याच्यावर काम चालू करा. तुम्हाला नक्कीच रिझल्ट दिसतील आणि रिझल्ट ओरिएंटेड काम केलं तर तकलीफ होणार. कारण की लक्ष्यासारखं रिझल्टकडे जाणार. काय होईल, काय होईल? डेलीचं सेक्शन आहे तेवढा बेस्ट करण्याचा प्रयत्न करा. ऑटोमॅटिक ते सगळं सम होऊन ॲड डेल्टा एक्स होईल. एक मोठा एक्स बनवायचा आहे, तर छोटे-छोटे डेली बेसिसवर डेल्टा एक्स ॲड करत गेला ना, ॲट द एंड तुम्हाला तुमचा डेल्टा एक्स मिळून जाणार आहे. तर हे बघा, थोडंसं ॲप्लाय करा, थोडासा विचार करा. धन्यवाद. थँक यू.